हा का काय ना दादा ते कोणाला प्रश्न ते मुलीला होती आकाराचा प्रश्न आहे थोडासा लवकर घ्या कुठलाही गोंधळ होता कामा नये पुकारा लवकर यानंतर नारायण हरिश्चंद्र गिरे आणि अजय गीताजी बहिरवल या दोन्ही मल्लांनी मैदानावर उपस्थित व्हायचे. गीता असतील तर त्यांनी लवकर कळवा, पंचांनी कळवा. हे दोन मल्ल जर इथं असतील तर त्यांनी लवकर कळवा. नारायण हरिश्चंद्र गिरे आणि अजय गीताजी बहिरवल हे दोन मल्ल जर इथं असतील तर लवकरात लवकर कळवा. हे दोन मल्ल नाही येत, हे दोन मल्ल नाही आहेत. खाली बसा, खाली बसा. नाही ना ते दोन मल्ल कम नाही गे कोण कोण आहे बर या जाऊन मग कार्यक्रमात पुढच्या अंधार सोडता का आता आपले साऊंड सिस्टीम वाले बी सगळेच किती प्रोफेशनल पुन्हा बाहेर गेला का म्हटल्यावर राग बी घेते कॅमेरा लॉन्च करता गाव कसा कैचीत सापडला पण काही किती आधी ठरलो हेच दावा टाकायचा तेच दावाच भेटला आणि मामा विक्रम मारेकर यांच्या दरम्यान आणि यानंतरची अंतिम फायनल आयुष्यपत पॉइंट है रे पॉइंट किती पलीकड पलीकड कोण चल मस्त उचल
भारतकर विजयी बारावकर आणि वस्तात पॉइंट वर घ्या आता ही पाय फायनलची पॉइंट वर घ्या. लवकरच होत नाही भाई कुस्ती. हा हीच होत नाही लवकर. मानाची कुस्ती आहे गादा आहे भाऊ त्याच्यासाठी. शेवटची कुस्ती घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात येईल. मानाची गदेसाठी असणारी ही शेवटची लढत. गदेसाठी त्या मुलाला गादा नाही का? तिला गदा नाही, तिला रोख बक्षीस आहे. काय नाही चालू दे चालू दे. चल 5 मिनिटं इतकं टाइम नाही पाहिजे त्याला. चल टाक 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 चल. फिरला धक्का नको लागला. किती जावं त्याला गणित मार रे चल चल मार मार. ते मी सरील बाजूला घ्या रे. तरी सर्वांनी शांततेत बसून घरी कृपा करावी. सर्वांनी शांततेत बसून घरी कृपा करावी. 2 मिनिटात हे पण मल्ल्याने गदागदाचा 2 मिनिटात कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी शांततेत बसून घरी कृपा करावी. सर्व कार्यकर्त्यांनी इथे समोर आणि महिलांचा किताब सुरुवातीला देण्यात येणार आहे.
ए पुढच्या खाली बसा रे. मला हा बहुमान देतो आपण सगळ्यांनी टाळ्या टाळ्या स्वागत करावं. वेगळ्या पद्धतीने मोठा कार्यक्रम घ्यायची आपली चर्चा होईल. श्री संत भगवान दादा लोकसेवा प्रतिष्ठान आयोजित आजच्या अनुसाराची सुट्टी आहे. विजेती मल्ला सोनाली बल्ला मुंगी तिला हा आजचा मंगळवारी केंद्रीय किताब पटकावला आहे. ए पोरं तुम्ही खाली बसा राव. अभिनंदन स्वागत करण्यात येत आहे. संत भगवान दादा लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिलेला मला यंदाचा मंगळवारी केसरी राज बाजूला सरक राज. ए राजू रुपयाचं रोख रक्कम बक्षीस मला आनंदात तसेच प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नंतर विशेष ही मुलांपेक्षा कमी नाही आहेत हे तिने दाखवून दिलंय. आजचं तिने मैदान मारलंय. आजच्या तिच्या या जमानदारचं तिच्यासाठी जोरदार तिच्या मार्गदर्शकांना पण विनंती करतात की त्यांनी समोर यावं. तुझं मार्गदर्शन गुरूंना विनंती करण्यात आहे की तुम्ही त्यांनी बक्षिसाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाकडे यावं. प्रणाली मल्ला आजची मल्ला केसरी महिला विजेती प्रणाली मल्ला हिला प्रमाणपत्र चषक आणि मानाचं अरे खेळून गादा घेऊन काढायचा काय इकडे गादा व्हायची बारी आली काय गादा काढी बाबा. श्री संत भगवान बाबा लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुसाडे पुस्तिका किताब महिला गटातील बाहेर प्रणाली राजेंद्र या मुलीने गुरुसाडे पुस्तिका महिला पुरस्कार पटकावलेला आहे. श्री संत भगवान बाबा लोकसेवा प्रतिष्ठान गुरुसाडे या संस्थेच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार तिसरा पुरस्कार या मुलीने पटकावलेला आहे. तरी तिला सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. संस्थेचे सदस्य बाबासाहेब किसन झडकर यांच्या हस्ते आणि सर्व संस्थेच्या सभासदांच्या हस्ते देण्यात येत आहे. तरी त्या मुलीने ते स्वीकाराव्यात अशी त्या संस्थेच्या वतीने तिला विनंती करण्यात येत आहे. बाबासाहेब किसन झडकर यांनी समोर यावे आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतायत. यानंतर सर्वांनी बसून घ्यावे. यानंतर सर्व कार्यक्रमासाठी बसून घेतल्याशिवाय विजेचे वितरण होणार नाही. केसरी या गटाचं वितरण होणार नाही. तरी सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली बसावे. जाधव हे विजेसाडे केसरी किताब त्याने पटकावलेला आहे. तरी त्यांनी सगळ्यांना विनंती फक्त 5 मिनिटात आपण कार्यक्रम उरकणार. सगळ्यांना विनंती फक्त 5 मिनिटं बसा. प्लीज सगळे 5 मिनिटं बसून घ्या. सगळ्यांना विनंती फक्त 5 मिनिटं. अहो घ्या 5 मिनिटात आपण बस आपले पहिलवान कंपनी बसा. सर्वांना विनंती फक्त 5 मिनिटं बसून घ्या. समोरच्या तरी खाली बसा. आपण सगळे समजदार आहेत. बसा खाली. ज्यांना आजची मानाची आपण गाडा देतोय किंवा चषक देतोय त्या मुलांचा त्या मुलाचा विशेष सन्मान खरं आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. 50 किलो वजन गटात त्याने महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात आलेल्या मल्लातून किती क्रमांक मिळवलाय. आता जयेश राजेंद्र जाधव या मल्लाला आता मंगळवारी केसरी देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मी राजेंद्र खेडकर श्रीसंत भगवान बाबा लोकसेवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती करतोय 2 मिनिटं फक्त खाली बसून घ्यायचे. पोट खिडकीने सांगतोय सर्वांनी खाली बसून घ्यायचे. सर्वांनी खाली बसून घ्यायचे.
जमलं राजेंद्र जाधव या सैन्याने मुंबई झाडे केसरीचा दुसऱ्यांदा पुरस्कार प्राप्त केलेला आहे आणि या पक्षाने दुसऱ्यांदा त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पिल्या अरे तू बस ना खाली, नाही तर बाजू तरी हो. एका पायाने आपण येतो आणि दोन ठिकाणी ते या परिसरात वेगळे बनवतात आणि आपल्याला फक्त आगामा करायचा नाही, तर पुढची जगवायची वाढवायची आणि त्याची निर्माण करायची. त्यासाठी आपण हा कार्यक्रम दरवर्षी घेतोय. हे आपल्या मंडळाचं तिसरं वर्ष आहे. तिसरी मुंबई तालुक्याची आपण ऑफिसरी घेतोय. तर सर्वांना विनंती आहे की आता कुठल्याही गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारची गडबड करू नये. 2 मिनिटात आयरन बक्षिसाचं वितरण होणार आहे. सर्वांचा फोटो काढण्याचा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामुळे कुणी गडबड करू नये. आणि तिथल्या या ठिकाणी खूप दुःखद घटना घडलेली, त्याच्यामुळे कुणी या ठिकाणी गडबड करू नये. धन्यवाद. जयेश जाधव यांचे वडील यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतोय. त्यांनी 2 मिनिटात या ठिकाणी यायचंय आणि आपल्या या सुपुत्राचं कौतुक म्हणून या ठिकाणी उपस्थित राहायचंय. जाधवकर यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. जाधवकर यांनी लवकरात लवकर इथं यायचं. हा कार्यक्रम या ठिकाणी लवकरात लवकर ए बार घ्या. हिंदू झाडे केसरी ही संकल्पना 2020 सालापासून या ठिकाणी आपण राबवत आहोत. असा जर बंद केला तर आपल्याला ही योग्य प्रकारे राजेंद्र जाधव या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जाधव सर, तुमच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही जे काही काम करताय समाजामध्ये त्याबद्दल तुमचं खूप खूप मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. ग्रामस्थांनी खूप कार्य केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि सर्वांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते जे या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी मुंबई झाडे केसरी 2023च्या बक्षीस वितरणासाठी लवकरात लवकर इथे यायचं. 2 मिनिटात हा नियोजित कार्यक्रम बक्षीस वितरणाचा खूप मोठा होता, परंतु काही अनपेक्षित घटना घडल्यामुळे ती कॅन्सल करण्यात आलेला आहे. कृपया तुम्ही बंद करू नये. समोर बोलणार गेलेल्या व्यक्तींनी कृपया खाली बसून घ्यावे. खरं मी सांगितलं की मुंबई केसरी घेताना आम्हाला खूप अभिमान होतोय. या पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे महाराष्ट्र राज्यात. आणि आमचा प्रथमतः मी राजेंद्र जाधव त्यांचे जय जाधव त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की राजभवनी मालेवाडीसारख्या ठिकाणी कुस्तीसाठीचं यश कुस्ती केंद्र सुरू केलं आहे. आपल्या परिसरातील जास्तीत जास्त मुलं ते खेळात सहभागी व्हावे, त्यांनी त्याचे भविष्य आजमावलं, त्याच्यासाठी त्यांनाही सातत्याने सहकार्य करावं. कारण या माणसाचं त्याग महत्वाचं आहे. मुंबईत एसटीचा ड्रायव्हर म्हणून काम करताना एक पाय बनवला हा माणूस गावाकडे येतो आणि मुलाला शिकवतो, कुस्ती शिकवतो आणि त्याचा मुलगाही त्याच्या कष्टाचं चीज करतो. खरं तर हा मुंबई झाडे केसरी असलेला मला राजू बाजू सरक. राज अभिनंदन करूया. ए राजू राजू हा मुंबई झाडे केसरी पुरस्कार देताना मला खूप आनंद होत आहे. राजेंद्र जाधव यांचा पुन्हा एकदा बाजूला पिल्या खाली बस. असं आपण करत आहोत. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो त्यांनी मानाची गरज आणि मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही समोर मध्ये मध्ये येतो. ही मानाची जबाबदारी आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांनी बाबा प्रतिष्ठानाची मदत करून दिली आणि मंडळ लोकसेवा प्रतिष्ठान मंडळ ही आम्ही फक्त मंडळाला घेतो. त्याच्यामध्ये सर्व जे मंडळाचं आहे पण याच्यासाठी पाठीशी असणारी तर मंडळी सर्वांनी दादा बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या भगवान बाबा लोकसेवा प्रतिष्ठानला दिली आणि ती त्या मार्फत आम्ही सर्व मंडळाला सपोर्ट करत आहोत. यासाठी समस्त गावकऱ्यांचं मंडळाला सहकार्य करणाऱ्या